ऑल राईट. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे. लगभग एकचा टायमिंग झालेला आणि फायनली आपण पोहोचलो आहे अनिकेत शेकडे. अनिकेत, आता जस्ट मी इथं आहे भगत कॉलनी, आंबोली इकडे भगत कॉलनीला. आणि मी ॲक्च्युली 3 नंबरला, तो 4 नंबरला पाठीमागे त्या साईडला आहे. तो येतोय, बघूया. अरे आहे 3 नंबर आहे आणि त्या बाजूला 4 नंबर आहे. आम्ही 4 नंबरला राहतो. ते जॉन किती वाजता बघा, किती वाजता निघायचं? आपण 3:30ला निघूया, कारण की मग पुढचा रूट आहे ना तो खराब आहे. तो दिवसा उजेडी पार्किंगला मग दानापणीला जाऊ. चल दानापाणी बीच आहे इकडे जवळच. अनिकेतन आम्ही तिकडे 2-1 तास थांबणार आहे. आता पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. ऑलरेडी मित्रांनो, फायनल आपण पोहोचलो आहे कांदोलीला. आणि तुम्ही बघू शकता आताच आपला परिचय झाला आणि जस्ट आता आपण तिकडून इथं आलो आहे. तुम्ही बघू शकता या साईडला दानापाणी बीचला आपण आलो आहे. आणि हे असं जस्ट पूर्ण टोटल हा जो एरिया ॲक्च्युली थोडा एक दीड 2 तास थोडासा रेस्ट वगैरे घेऊया इकडे ॲक्च्युली. आणि अगदीच 2 तासामध्ये आपण आपली पुढची जी जर्नी आहे ती आपण कंटिन्यू करूया. बट त्याच्या अगोदर काहीतरी आपला मित्र आहे अनिकेत, काहीतरी त्याला बोलायचं. जस्ट बोला अनिकेत. नमस्कार मित्रांनो. आज परवा आज 4 तारीख, आज 5 तारीख चालू झाली आहे. उद्या 6 तारीख असणार. तर शिवराज्याभिषेक सोहळा, छत्रपती शिवरायांचा जो शिवराज्याभिषेक सोहळा चालू होणार आहे त्यासाठी आम्ही इकडून जात आहोत. मी आहे, माझे मित्र आहे सोबत. पण लोक तिथी किंवा तारीख ही भानगडमध्ये आणतात. मी तर बोलतो त्यांना नम्रपणे हात जोडून विनंती करतो आहे की तिथी तारीख हे जे काय आहे ना ते आपल्याला, मी तर मानतो तिथीप्रमाणे, पण ती तारीख ते वगळ्या भानगडीत पडूच नका. तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल, जेव्हाही जॉबवरती, कॉलेजमधून, स्कूल, क्लासेस, जिकडून पण तुम्हाला सुट्टी भेटेल, कशीही भेटेल, तुम्ही तिकडे जा. पण माझं म्हणणं असं आहे की महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापन केलं त्याप्रमाणे ते मोटिवेशन घेऊन आपणही आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तसं करू शकतो. म्हणजे कधी न हार मानण्याची जी महाराजांची जी संकल्पना होती, आयुष्यात किती मोठं संकट असू दे, अफजल खानपासून ते मिर्झा राजे जयसिंगपर्यंत असे किती मोठे असे संकट आली आणि गेली, पण महाराजांनी त्यांना तोंड दिलं, कंटिन्यू असं तोंड दिलं. त्याचप्रमाणे आपणही तसं करू शकतो. सतत अपयश आणि पराभव आल्यावर एकच मार्ग राहतो, तो म्हणजे दुर्गेश्वर रायगड, तिकडे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आणि शिरकाई मातेच्या मंदिरात आणि स्वतः खुद्द मेघडंबरीपासून जे महाराज बसले आहे तिकडे मानाचा मुजरा करण्याचा जो सुवर्ण संधी जी आपल्याला भेटली आहे आणि भेटते ती कधी सोडू नका, असे मी पण तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि तिकडूनच मेन आयुष्याची सुरुवात करा आणि मेन मोटिवेशन तुमचं पण तेच राहिलं पाहिजे, कारण आमचंही तेच आहे आणि तुमचंही तेच आहे. जय शिवराय. ऑलराईट. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालो आहे दानापाणी बीचवरून. जस्ट आता रायगडसाठी निघतो. ऑलमोस्ट 2:25 म्हणजे 2:30 वाजताचा जो टायमिंग झालेला आहे. बेसिकली आम्ही जस्ट आराम करत होतो ना, तर तेवढ्या वेळात पोलीस वगैरे आले आणि पोलीस आल्याच्या नंतर मग आमची काही मग पूर्ण झोप लागलीच नाही. म्हणजे थोडा आराम वगैरे केला ॲक्च्युली, बट आराम तसा फारसा काही झालेला नाही आहे. अनिकेतला सर्वात जास्त आरामाची गरज होती, कारण की तो कामावरून डायरेक्ट 11 वाजता 11:30-12च्या दरम्यान घरी आलो. नंतर मग तो आपल्याबरोबर आता जस्ट पुढे गोत्रू आपल्याबरोबर निघाला वगैरे. अनिकेतला सर्वात जास्त गरज होती. आणि तुम्ही बघू शकता अनिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकवत पुढे चाललाय. मित्रांनो, खूप मजा येणार आहे, जबरदस्त प्रवास होणार आहे.
आम्ही दानापाणी बीचला, दानापाणी बीचवरून लगभग 190 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे माझ्या इथून 152-158 किलोमीटर होतं. अनिकेतच्या इकडून लगभग काहीतरी 150-160 किलोमीटर होतं. आणि इथून 180 किलोमीटर, 190 किलोमीटर आहे. सर्वात जास्त किलोमीटर इकडूनच आहे. आणि चाललो. पैशाची पेट्रोलला फक्त आहे प्रॉपर कमतरता आहे पैशाची ॲक्च्युली. परंतु मनात ध्येय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकचा जो सोहळा आहे तो साजरा करायचा, तो साजरा करताना बघायचा, हेच मनामध्ये ध्येय आहे. आणि जस्ट पुढे चाललो. हँडग्लोव्ज काढले. बिकॉज ऑफ हँडग्लोव्ज घातला ना तर मी हे मोबाईल आणि हे सगळं ऑपरेट करू शकत नाही. पुढे जाऊन जस्ट आपण पनवेलला पोचतो आणि पनवेलवरून आपण पुढे जाताना आपण हँडग्लोव्ज वगैरे घालणार आहे. चला थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. ऑलराईट तर मित्रांनो, आपण इथे आता जस्ट आता पेट्रोल भरतो. विचारा की एक 500चं पेट्रोल टाकून घेऊया, म्हणजे येताना पण काय प्रॉब्लेम नाही. हां भरून घेतो ना. पुढेच ॲक्च्युली बघ माझ्याकडे पण मी आता ह्याच्यामध्ये रायगडला पोहोचू शकतो, पण नंतर येताना प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आपण रायगडला पोहोचू शकतो. हे कितीचं भरू इकडे ना? ह्याच्यामध्ये आरामात 60-70 200चा टाकतो. ऑलराईट तर मित्रांनो, लगभग अजून 4-4.5 किलोमीटरचा रस्ता आहे NH66 हायवेला पोचायला. अजून तरी आम्ही कोकण हायवेला पोचलो नाही आहे. म्हणजे इथून डायरेक्ट JNPT वरून पुढे रस्ता जातो बेसिकली, आणि तो रस्ता पुढे इथे जाऊन पेणला अटॅच होतो. ऑलराईट, आणि इथे जस्ट आता आपण आलो आहे एका हॉटेलमध्ये. चाय वगैरे पिऊया आणि नंतर पुढचा जो प्रवास आहे आपण तो कंटिन्यू करूया. ऑलराईट, बघू शकता इकडे चाय वगैरे आलेली आहे. जस्ट मी नॉट अ चाय, इट्स अ कॉफी आलेली आहे. आणि आपला जस्ट आम्ही JNPT रस्त्यामधून आतमध्ये आलो. पडले पण आपले सिद्धेश भाऊ. ऑलराईट तर मित्रांनो, अनिकेत दादा आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे. अनिकेतला बरीचशी माहिती इतिहासाबद्दल आहे. जॉन मला पण अनिकेत हिचा पण पकड ना, माझा पण पकड एका हातात. येतोय बरोबर. काळा काळा नाही, लाईट मार ना. नाही ते काळा. अरे इकडून लाईट मारीत ना तरी दे मोबाईल तिथं मध्ये ठेव. अवकाश संपली. तर आपण राज्याभिषेकाला जात आहोत. पण राज्याभिषेक महाराजांचा झाला 6 जून 1674 रोजी. पण राज्याभिषेक केला, पण महाराज तर तयारच नव्हते. पहिली गोष्ट राज्याभिषेक करून घेण्यासाठी. महाराजांनी एवढं करून सुद्धा महाराज सगळे बोलले महाराजांना राज्याभिषेक करा, तरी महाराज बोलत होते मी आजपर्यंत स्वतःला राजा म्हणून घेण्यासाठी आजवर काहीच नाही केलं आहे. पण तरी पण लोक बोलले नाही, पण ही तुमची महाराष्ट्राची इच्छा आहे हिंदू पातशाहीची. तर त्यामुळे महाराजांनी सगळ्या बाजूनी जोर धरला, त्यामुळे राज्याभिषेक केला. पण ते ज्या वेळेला मिर्जाचं महाराष्ट्रावरती आगमन झालं आणि महाराजांना किल्ले द्यावे लागले, त्यावेळेला नेताजी पालकर जे होते त्यांना सुद्धा आग्र्याला महाराजांच्या सांगण्यावरून पाठवलं गेलं. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचं धर्मांतरण करण्यात आलं. ते नेताजी पालकर नाही राहिलेले.
ते झाले होते कुली खान. आणि ते कुली खान जे होते ते औरंगजेबाच्या सैन्यामध्ये काम करायला लागले होते आणि जे औरंगजेब सांगेल ते त्यांना करायला लागत होतं. मग असं एक वेळ झाली की औरंगजेबाला सगळं जिंकता आलेलं, पण अफगाणिस्तानच्या काही जे हैदर ब्रदर वगैरे होते, टोळ्या होत्या, त्या लोकांचा बंदोबस्त करण्यात ते अपयशी होत होता. तर त्यावेळेला त्याचा बंदोबस्त करायला नेताजी पालकरांना म्हणजे उर्फ कुली खानला पाठवण्यात आलं. जो औरंगजेबाला एवढे वर्ष लागायचे त्यांचा बंदोबस्त करायला, तर त्यांनी तो बंदोबस्त काही महिन्यातच करून टाकला आणि असा खूप पराक्रम त्यांनी गाजवला. मग त्यांना ते सतत पळून यायचा प्रयत्न करत होते, तिकडून सतत पळून यायचा प्रयत्न करत होते नेताजी पालकर म्हणजे ते कुली खान म्हणजे पूर्ण स्वराज्यामध्ये. त्यांना पकडायचे, कुठे पळून जाते ते लपून छपून पकडायचे, त्यांना ह्या दक्षिणेला पाठवायचेच नाही. मग एक वेळ आला औरंगजेबाने डोकं लावायला प्रयत्न केला की आपल्याकडे अजून एक एक्का आहे, तो म्हणजे कुली खान. तो आता 9 ते 10 वर्ष झाले, आता तो 7-8 वर्ष जरी झाले तर आतापर्यंत त्याच्या मनाचं परिवर्तन झालं असेल या विचाराने त्याला पाठवलं पुन्हा एकदा हल्ला करायला महाराष्ट्रावरती. मग एक वेळेला असं झालं, ते नजर चुकवून तो कुली खान सीधा रायगडी आला आणि महाराजांना ओळखलं, महाराजांना मुजरा केला आणि महाराज बोलले की मी तुला आता पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेणार. तर त्याला तो शॉक झाला. तर असं कसं, कारण की त्यावेळेला ती प्रथाच नव्हती. एकदा जो धर्म सोडून गेला आपल्या धर्मात तरी, हिंदू धर्मात तरी धर्म सोडून गेला तर तो पुन्हा येऊ नाही शकत, अशी प्रथा होती. तर महाराजांनी ती प्रथा तिकडून मोडून काढली आणि त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेतलं. आणि ते झालं तर भरपूर त्यावेळेला आपलेच काही लोक होते ते विरोध करायला लागले. असं का? मग त्यावेळेला खूप सारे जे महाराजांचे जवळचे होते ते बोलायला लागले की खूप परकीय आक्रमण जे करतात ते लोक हे करतात ते तुम्हाला चालतं, ते धर्माचं ते चालतं, पण आपल्या लोक जेव्हा पुन्हा स्वतःच्या धर्मामध्ये घ्यायला येतात तर ती तुम्हाला नाही चालत. असं करून मग खूप लोकांनी विरोध केला आणि मग शिवरायांना पण विरोध केला. तुम्हाला हा हक्क कोणी दिला? तुम्ही धर्मपंडित आहात का? तुम्ही हे आहात का? ते आहात का? असं त्यांना पण खूप बोलण्यात आलं. मग शेवटी नाईलाजाने सर्व बाजूनी जोर धरत महाराजांना राज्याभिषेक करून घ्यायला लागला आणि महाराजांनी मग राज्याभिषेक केला. खूप मोठी कहाणी आणि भरपूर काय काय त्यामागचं. तर मला पण जेवढं थोडंफार नॉलेज होतं मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही पण असं म्हणजे एकदम मी बोलतोय तेच बरोबर आहे असं मी पण म्हणत नाही. असेल काहीतरी चुका पुढे मागे झालं असेल, पण जे काय माहिती होतं थोडीफार माहिती मी तुम्हाला दिली शिवराज्याभिषेकाबद्दल. की आता पुढे बघूया अजून काय काय इन्फॉर्मेशन भेटते इकडून तिकडून सर्च मारून किंवा कोणी सांगण्यावरून वगैरे वगैरे, तसे मी तुम्हाला शेअर करत जाईन. जय शिवराय. ऑलराईट, तर फायनली मित्रांनो थोडासा रेस्ट घेतला आणि JNPTचा हा रस्ता पुढे पेनला अटॅच होतो आणि
ऑलराईट, तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे मुंबई गोवा महामार्गावर. बाप रे, ते JNPTच्या रस्त्यातून अक्षरशः चकवा लागल्यासारखं झालं होतं, कारण की बिकॉज ऑफ रस्ताच माहीत नाही, आतल्या बाजूनी रस्ता आला आणि माहीतच नाही रस्ता. सो दॅट्स वाय बरंच खूप म्हणजे एकदम काय समजत नव्हतं की रस्ता कुठला आहे, कुठून कुठे आहे. ठीक आहे, नंतर आम्ही एक तासभर थांबलो ॲक्च्युली एका हॉटेलमध्ये. तिथं माझ्या मित्राचा शूट पण केला रनिंगचा. आता जस्ट पुढे गोथ्रू होतोय आणि हे तुम्ही बघू शकता जबरदस्त असा हा सीन वगैरे हे सगळं टोटल हे सगळं जबरदस्त आहे. घड्याळात वाजले आहेत 6:45च्या दरम्यानचं टायमिंग झालेलं आहे आणि तुमच्या सर्वांबरोबर आपण आता चाललो आहे दुर्गेश्वर किल्ला रायगड. ऑलराईट, तर मित्रांनो आपण आता जस्ट पेणला पोचलो आहे. लगभग मला असं वाटतं 7:15-7:30चा टायमिंग झाला असेल आणि आता पेणला बघू शकता इकडे पेन. हा कुठे गेला, कुठे हॅलो. तर आणखीत कुठे आणखी. ऑलराईट, तर मित्रांनो आम्ही पण चाललो आहे रायगडला, पण आमच्याबरोबर ही सुद्धा मंडळी चाललेत रायगडला. बघू शकता. आपलं नाव? रोहित परब. रोहित परब. आपलं नाव? कुठं गाव तुझं? आपलं नाव? तर हे सगळे मंडळी तुम्ही बघू शकता, ही सगळी मंडळी रायगडला चाललेत, हे सगळे मावळे. काय चॅनलचं नाव काय? ऑलराईट, तर मित्रांनो आता आपण आहे रोहा इथे आपण आता जस्ट आलो. इकडे आपले हॉटेल नवरत्न इथे आपण जस्ट थांबलो आहे. आता फ्रेश होतो आहे, जस्ट फेस वॉश वगैरे करून घेतो आणि अगदी 5-1 मिनटात आपण ॲक्च्युली ड्रोन शूट करायचा थोडा प्लॅनिंग होता, बट पुढे जो लांबचा पल्ला आहे म्हणजे लगभग 27 किलोमीटरचं अंतर आहे ते आपल्याला लवकर गाठायचं आहे. ऑलमोस्ट आता 8:30चा टायमिंग झालेला आहे आणि 8:30 पावणे 9चा टायमिंग झालेला आहे. पुढे अजून 1.5 ते 2 तासाचं अंतर आहे. तर त्याच्यामुळे जेवढं लवकर होत असेल तेवढा लवकर पल्ला गाठायचा प्रयत्न करणार आहे. भेटूया. ऑलराईट, तर मित्रांनो तुम्ही जस्ट आता आपण आलो आहे इंदापूरला आणि इंदापूरला येऊन तुम्ही बघू शकता इथे भजीचा स्वाद घेतं, त्याचबरोबर साईडला चाय वगैरे इकडे आणि हे पार्सल घेतलं वरती जाऊन खायला. तर हे दादाचं दुकान आहे इंदापूरच्या या एसटी स्टँड डेपोच्या कॉर्नरला. दादा दुकानाचं नाव का आपल्या? हिप सेक्टर वडापाव दुकानाचं नाव आहे. तुम्ही इथे येऊन मस्तपैकी झणझणीत अशी गरमागरम भजी खाऊ शकता. जबरदस्त आहे, एक नंबर.